एंटायर पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहतोय मित्रांनो आपण। खूपच सुंदर आणि स्पेशियस लिव्हिंग रूम, आपल्याला नॅचरल रिव्हर साइडचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, जर आपण नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये रेडी टू मूव्ह 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट पाहत असाल, तेही स्टेशनपासून जवळ, तर हा प्रोजेक्ट, हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त 10 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव्ह मध्ये फ्लॅट पाहणार आहोत। या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहे। माझ्या राईट साईडला पाहिलं तर 2 विंगचा कॉम्प्लेक्स आहे। स्टील प्लस 24 फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो। ही रूफटॉपवरती आपल्याला मॉडर्न अमेनिटीज देखील पाहायला मिळणार आहे। त्या बिल्डिंगला पाहिलं तर पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळत आहे। मित्रांनो, जेवढा स्पेस आपण बिल्डिंगच्या समोर पाहत आहोत, तेवढा स्पेस आपल्याला बिल्डिंगच्या बॅक साईडला देखील पाहायला मिळणार आहे। आणि बिल्डिंगला आपल्याला 2 गेट पाहायला मिळणार आहे, इन आणि आउटसाठी। समोर एक गेट आहे आणि बिल्डिंगच्या बॅक साईडला एक आपल्याला गेट पाहायला मिळणार आहे। चला वळूया मित्रांनो आपण बिल्डिंगच्या एंट्रन्स लॉबीकडे। समोर आहे बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर डेकोरेटिव्ह आपल्याला लॉबी पाहायला मिळत आहे। एंटायर पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहतोय मित्रांनो आपण। लॉबीला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग, डबल हायटेड लॉबीला फुल वॉल टाइल सेटअप पाहायला मिळत आहे। माझ्या राईट साईडला आहे रिसेप्शन एरिया आणि माझ्या लेफ्ट साईडला असणार आहे वेटिंग एरिया। टोटल 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहे। लेफ्ट साईडला 2 लिफ्ट पाहायला मिळतील आणि समोर एक लिफ्ट पाहायला मिळत आहे। तर वळूया मित्रांनो आपण फ्लॅटकडे। तर मित्रांनो, समोर आपण 2 BHK फ्लॅट पाहत आहोत। या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 630 630। समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स। फ्लॅटच्या बाहेर पाहिलं तर लेफ्ट साईडला आपल्याला शूज रेकसाठी स्पेस पाहायला मिळत आहे। हा स्पेस आपल्याला प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर पाहायला मिळत आहे। तर या पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण। राईट साईडला आहे फ्लॅटचा सुंदर असा लॅमिनेटेड डोर। समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। खूपच सुंदर आणि स्पेशियस लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे। लिव्हिंग रूमला पाहिलं तर सुंदर अशी फॉल सिलिंग देखील पाहायला मिळत आहे। मित्रांनो, बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये हा फ्लॅट आहे। माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन बेडरूम एरिया पाहायला मिळणार आहे आणि माझ्या राईट साईडला आपल्याला किचन आणि मास्टर बेडरूम पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। तर या समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची विंडो। लिव्हिंग रूमला फुल साईज विंडो आपल्याला पाहायला मिळत आहे। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळत आहे, जो कनेक्ट होतो कॉमन बेडरूम एरियाकडे। या विंडोमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहतोय। खूपच सुंदर आणि नॅचरल व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा विंडोच्या इथून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, या प्रॉपर्टीच्या, या फ्लॅटच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग आहे आणि महारेरा रजिस्टर आहे। यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% लोन मिळणार आहे। समोर आपण पाहतोय कॉमन बेडरूम एरिया। पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। त्या बेडरूममध्ये देखील आपल्याला फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे। समोर आहे बेडरूमची विंडो। विंडोच्या बाहेर सेम आपल्याला 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय। या विंडोमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आणि वळूया मित्रांनो आता आपण पॅसेज एरियाकडे आणि किचन आणि मास्टर बेडरूमकडे। समोर आहे पॅसेज एरिया। माझ्या राईट साईडला पाहिलं तर कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल। वॉशरूमच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला वॉश बेसिन पाहायला मिळत आहे। वॉशरूमच्या बाहेर वॉल टाइल सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय। वॉशरूमच्या वर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल। समोर आहे वॉशरूम। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, इंडियन टाईपचं टॉयलेट आणि ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे। वळूया मित्रांनो आपण 2 BHK फ्लॅटच्या किचनकडे। समोर आहे किचनचा एंट्रन्स।
एंटर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतो। किचनला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळत आहे। डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म आणि माझ्या राईट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। समोर आहे फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। आपण या ठिकाणी नोटीस केलं तर महानगर गॅसचं कनेक्शन देखील आलेलं आहे। समोर तुम्ही पाहू शकता मीटर देखील लावलेला आहे। समोर आपण पाहतो स्टीलचा सिंक, टॉयलेटचा 24 तास पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे। समोर आहे किचनची विंडो। विंडोमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आणि बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे। समोर आहे मास्टर बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूममध्ये आल्यानंतर समोर राईट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळत आहे। पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहूया आपण। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट आणि एकदम टॉप क्लास ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे। एंटर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतो आपण। खूपच स्पेशियस बेडरूम पाहायला मिळत आहे आपल्याला। बेडरूममध्ये देखील आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय बेडरूमची विंडो, फुल साइज विंडो आपल्याला पाहायला मिळते। त्या विंडोच्या बाहेर पाहिलं तर स्पेशियस 5 फूटच्या आसपास आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहतो आपण मित्रांनो। बाल्कनीमध्ये पाहिलं तर फ्लोरिंगला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहतोय। खूपच सुंदर नॅचरल रिव्हर साईडचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो फ्लॅट तर पाहून झाला आहे। पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण आणि या फ्लॅटच्या प्राइस बद्दल डिस्कस करूया। कसा वाटला आपल्याला फ्लॅट? मित्रांनो या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 74 लाख, यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे। आणि याच प्रोजेक्टमध्ये जर आपल्याला 1 BHK फ्लॅट पाहायचा असेल तर त्याचा कार्पेट एरिया आहे 510 आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 54 लाख। यामध्ये देखील सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे। या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा। व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।